नमस्कार मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे आपली सर्वांची लाडकी LIC यामध्ये सरकारने 7.5% शेअर्स विकायचे ठरवले आहे. म्हणजे सरकारकडे जवळपास सध्या 96.5 नाही 96.5% शेअर्स सरकारकडे आहेत. त्यापैकी सरकार डिसइन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटेजीनुसार सेबीच्या नियमांचं पालन करण्यासाठी 6.5% शेअर्स विकायला काढतो आहे. हे शेअर्स सरकार OFSच्या माध्यमातून विकणार आहे. OFS म्हणजे ऑफर फॉर सेल. आज इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा दिवस होता. त्यांनी जवळपास त्यांना जे अवेलेबल शेअर्स होते त्यापैकी त्यांनी जवळपास 3 पटीने म्हणजे 330% ओव्हर सबस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे नक्कीच कुछ तो बात हो गई यार LIC के शेअर में. तो पण मला एक समजत नाही की IPO ज्या वेळेला 2022ला निघाला होता तेव्हा त्याची प्राईस 940 रुपये होती. बोनस शेअर्स कन्सिडर केलं तर त्याची जी IPOची प्राईस आहे ती 940/2 म्हणजे जवळपास 470 रुपये LICची प्राईस निघते आहे. तर ती आत्ता जी प्राईस आहे 390 रुपये ती 470च्या तुलनेने बरीच कमी आहे. पण मे बी फ्री फ्लोट कमी असल्या कारणाने किंवा अजून काही कारण फंडामेंटल तर मला बऱ्यापैकी स्ट्रॉंग वाटले LICचे. तर पण फ्री फ्लोट फारच कमी म्हणजे 3.5% फ्री फ्लोट म्हणजे काहीच नाही. त्यामुळे कदाचित शेअर प्राईस रखडली असणार. तर ती आजची प्राईस 390 आहे. त्या 390च्या तुलनेने आपल्याला 18 रुपयाचा डिस्काउंट म्हणजे 372 रुपयामध्ये उद्या LICचे शेअर सबस्क्राईब करण्यासाठी मिळणार आहेत. सबस्क्रिप्शन विंडो सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर बघा, तुम्हाला जवळपास 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. LICने 1:1चा बोनससुद्धा हल्लीच दिला होता, प्लस 10 रुपये पोस्ट बोनस इश्यू डिव्हिडंडसुद्धा डिक्लेअर केला होता. गव्हर्नमेंटने जवळपास 8.25 कोटी शेअर्स आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टर लोकांसाठी रिझर्व करून ठेवले आहेत. तर तुमच्याकडे जे काय ॲप असेल ग्रो, झिरोडाचं काईट वगैरे त्यामध्ये तुम्हाला सबस्क्राईब करता येईल. जर करावंसं वाटलं तर करा आणि मलासुद्धा सबस्क्राईब करावंसं वाटलं बँकर्स या चॅनलला तर जरूर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत घेऊन येत जाईन. थँक्यू.